सलग 4 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला आलेल्या महापुराचा मोठा फटका नेरळ-कळंब मार्गावरील दहिवली पुलाला बसला आहे. पुराच्या प्रचंड वेगवान प्रवाहामुळे पुलावरील संरक्षक लोखंडी रेलिंग पूर्णपणे तुटून वाहून गेले असून पुलाच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या पुलावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दहिवली पूल हा नेरळ-कळंब आणि परिसरातील अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी, मालवाहू वाहने तसेच शालेय विद्यार्थी आणि नागरिक प्रवास करतात. मात्र पुलावरील संरक्षक रेलिंग नसल्याने आणि रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याने अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेष म्हणजे हा पूल यापूर्वीच पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक घोषित केला असून त्याबाबतचा इशारादर्शक फलकही पुलाजवळ लावण्यात आला आहे. असे असतानाही दरवर्षी पावसाळ्यात या पुलाची होणारी दुरावस्था लक्षात घेऊन कायमस्वरूपी दुरुस्ती किंवा पर्यायी उपाययोजना करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे संबंधित विभागाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सध्या पुलावरून वाहतूक सुरू असली तरी तुटलेले रेलिंग आणि रस्त्यावरील मोठे खड्डे वाहन चालकासाठी जीवघेणे ठरत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा मुसळधार पावसात पुलावरून प्रवास करताना धोका अधिक वाढतो. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात एखादे वाहन थेट पुलाखाली नदीपात्रात कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने पुलाची पाहणी करून तुटलेले रेलिंग पुन्हा उभारणे, रस्त्यावरील खड्डे बुजवणे, धोकादायक भागात बॅरिकेड्स व इशारा फलक लावणे तसेच कायमस्वरूपी सुरक्षेचा उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे. दरम्यान नागरिकांच्या जीविताची सुरक्षा लक्षात घेऊन संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करणे ही काळाची गरज असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. महाफास्ट न्यूजसाठी सतीश पाटील, नेरळ.